कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची आज 41वी सर्वसाधारण सभा आहे। साखर कारखान्यावर सध्या महाडिक गटाची सत्ता आहे। कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आज महाडिक आणि सतेज पाटील गट पुन्हा आमने सामने येणार आहे। तर कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची आज 41वी सर्वसाधारण सभा आहे आणि गोकुळप्रमाणेच या साखर कारखान्याची सभा देखील वादळी होत असते आणि म्हणूनच संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आहे ते या सभेकडे लागून राहिलं असतं। 41वी ही सर्वसाधारण सभा आहे आणि या सभेला आता आपण बघतोय की सगळे सभासद आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होईल। एकूणच जर बघितलं तर सतेज पाटील आणि महाडिक कुटुंब यांच्यातला राजकीय वैर हे संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे, राज्याला माहित आहे आणि या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये देखील हे वैर आहे ते आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ही सत्ता आहे ती महाडिक कुटुंबियाकडे गेली या संपूर्ण साखर कारखान्याची। आणि आपण जर बघितलं तर या साखर कारखान्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा हे दोन्ही गट आहेत ते अनेक वेळा आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आत्ताच्या या सर्वसाधारण सभेमध्ये नेमकं काय होतं, विरोधकांची घोषणाबाजी होते का, हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। विरोधक कशा पद्धतीने या ठिकाणी आपलं म्हणणं मांडतात, त्याचबरोबर ही सर्वसाधारण सभा शांततेत होते की गोंधळात होते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।